नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असा हिरव्या मिरचीमध्ये ओला जवळा बनवणार आहोत. अतिशय चविष्ट हा जवळा तयार होतो. त्यानंतर आपण इथे अगदी झणझणीत झटपट तयार होणारं कोळंबीचं कालवण बनवणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे दोन्ही पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आपण ओला जवळा घेतलेला आहे. स्वच्छ साफ करून घेतलेला ओला जवळा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. ओला जवळा बनवण्यासाठी इथे आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या, इथे तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 10 ते 12 लसूण पाकळ्या, एक छोटा आल्याचा तुकडा. पाण्याचा वापर न करता हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे आपण जवळा 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेला आहे. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, आलं, लसूण, मिरची, ते वाटण आपण तेलावर परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर हिरवं वाटण आहे ते परतून घेणार आहोत. हिरवं वाटण परतून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेला एक कांद्याचा वापर करणार आहोत. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा साधारण परतून झाल्यानंतर इथे आपण एखाद लाल मिरचीचा वापर करणार आहोत. जवळा तुम्हाला कितपत तिखट बनवायचा आहे त्याप्रमाणे हिरव्या मिरचीचा आणि लाल मिरचीचा वापर करायचा आहे. इथे आपण लाल मिरची ही तिखट वापरलेली आहे. लाल मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे आपण आता कांदा आणि मिरची परतून घेणार आहोत. कांदा आणि मिरची परतून झाल्यानंतर इथे आपण आमसुलाचा वापर करणार आहोत. आमसुला तुम्हाला जवळा कितपत आंबट बनवायचा आहे त्याप्रमाणे आमसुलाचा वापर करायचा आहे. पाव चमचा हळदीचा वापर करायचा आहे. आमसुलं म्हणजेच कोकम आणि हळद व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत. साधारण आमसुलं म्हणजे कोकम आणि हळद परतून झाल्यानंतर इथे आपण आता ओला जवळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो आपण आता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. इथे आपल्याला पाण्याचा वापर न करता हा जवळा सुका बनवायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे फोडणीमध्ये जवळा परतून घ्यायचा आहे. 5 मिनिटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून जवळा फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. जवळा शिजायला फारसा वेळ लागत नाही. फोडणीमध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये जवळा परतून झाल्यानंतर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर जवळा एकदा ढवळून घेणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हिरव्या मिरचीतला हा जवळा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आपण आता कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर जवळा 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेतलेला आहे. गॅस बंद करायचा आहे. हा जवळा तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. झणझणीत असं कोळंबीचं कालवण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 टोमॅटो, अर्धी वाटी इथे आपण ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत. ओल्या खोबऱ्याचाच वापर करा. ओल्या खोबऱ्यामुळे हे कालवण अतिशय चविष्ट असं तयार होतं. 7 ते 8 छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या. त्यानंतर घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. पाण्याचा वापर करून बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण हे अगदी बारीकच वाटून घ्यायचं, म्हणजे कालवण तयार करतो त्यावेळेला पाणी वेगळं होत नाही आणि खोबरं वेगळं होत नाही. इथे आपण कोळंबी स्वच्छ साफ करून घेतली आहे. 3 ते 4 पाण्याने धुवून झाल्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत. मीठ आणि हळद कोळंबीला व्यवस्थित अशी लावून घेणार आहोत. मीठ आणि हळद मच्छीला लावून ठेवायची, म्हणजे जो त्याला एक वेगळा वास येतो तो नाहीसा होतो. तर इथे आपण आता मीठ आणि हळद लावून 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून देणार आहोत. कालवण तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत. लसूण छान परतून घेणार आहोत. अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण हा बारीकच ठेचून घ्यायचा, म्हणजे कालवणाला चव छान येते. तर इथे पाहू शकता लसणाचा रंग बदललेला आहे. फोडणीमध्येच आपल्याला इथे अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर करायचा आहे. फोडणीमध्ये लाल तिखटाचा वापर केल्यामुळे कालवणाला रंग छान येतो आणि कालवणाला चवसुद्धा छान येते. इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण फोडणीमध्ये हे वाटण परतून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये वाटण परतून घेतल्यामुळे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. इथे आपण आता आमसुलाचा वापर करणार आहोत. आमसुलं कितपत आंबट आहेत त्याप्रमाणे तुम्ही आमसुलाचा वापर करायचा आहे. इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. आमसुला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यात पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथे तुम्हाला कालवण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. कोणत्याही मच्छीचं कालवण बनवताना लक्षात ठेवा, जे आपण कालवण फोडणीला दिल्यानंतर कालवणाला एक उकळ येऊ द्यायची आहे. कालवणाला उकळ आल्यानंतरच आपण मच्छीचा वापर करणार आहोत. इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे.
मिठाचा वापर केल्यानंतर कालवण एकदा 2 ते 3 मिनिटासाठी उकळून घेणार आहोत. कालवणाला उकळ आल्यानंतरच मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी आहे ती आपण कालवणामध्ये सोडणार आहोत. कोणत्याही मच्छीचं कालवण बनवताना कालवणाला उकळ आल्यानंतरच मच्छीचा वापर करायचा आहे. इथे पाहू शकता कालवणाला उकळ आल्यानंतर आपण मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी आहे ती आपण आता कोळंबी कालवणामध्ये सोडणार आहोत. इथे आपण हिरवी मिरचीचे 2 तुकडे करून घेणार आहोत आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. कालवणाला उकळ येताना हिरव्या मिरचीचा वापर केल्यामुळे कालवणाला छान अशी चव येते. नक्की वापर करून बघा. इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. कालवण एकदा ढवळून घेणार आहोत. कालवण ढवळून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी कालवण एकदा उकळून घेणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे. तर इथे आपण आता अधूनमधून अशा पद्धतीने कालवण ढवळून घ्यायचं आहे. कालवण ढवळून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी कालवणाला छान एक उकळ आलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. अतिशय चविष्ट झणझणीत असं कोळंबीचं कालवण तयार करून झालेलं आहे. नक्कीच एकदा हिरव्या मिरचीतला ओला जवळा आणि झणझणीत असं हे कोळंबीचं कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.